नमस्कार प्रेक्षकांनो, मराठी पर्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आहे 2 ऑगस्ट, तर तुम्ही ऐकत आहात आनंदी या मालिकेचा रिव्ह्यू। मालिकेच्या सुरुवातीच्या भागामध्ये असं दाखवलेलं असतं, निंबाळकर कुटुंबासमोर एक ठेवलेला फॅमिली ट्री नष्ट करण्याचा मिताली त्या ठिकाणी तिथं निर्णय घेते। ती रॉकेलची बाटली उचलून संपूर्ण फॅमिली ट्रीवरती ओतते। तिच्या या कृतीने घरातील प्रत्येक सदस्य हादरून जातो। मालक साहेब, आनंदी, शिल्पा आणि इतर सर्वजण तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण तिच्या मनात राग इतका असतो की ती कोणाचंही ऐकत नाही। त्या क्षणी प्रांजल आपल्या खिशातून काढलेली काडीपेटी काढून पृथ्वीकडे फेकते। पृथ्वी ती पकडतो आणि मालक साहेब वारंवार त्या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण तो एक काडी पेटवतो आणि काही क्षणात तो पूर्ण फॅमिली ट्री जळून जातो। संपूर्ण कुटुंब त्यांच्याकडे पाहत राहतं आणि त्या जळणाऱ्या झाडाकडे सुद्धा आनंदीच्या डोळ्यात अश्रू येतात। तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात की मुलांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं असावं। नंतर फॅमिली ट्री जळताना पाहून मिताली जोरजोरात त्या ठिकाणी तिथं टाळ्या वाजवू लागते। तिच्या चेहऱ्यावर राग आणि उपहास स्पष्ट दिसत असतो। ती मालक साहेबांना उद्देशून म्हणते, अभिनंदन मिस्टर युगंधर निंबाळकर, आज तुम्हाला एक मोठा पुरस्कार मिळाला पाहिजे, पण आम्हीही खास पुरस्कार आणला आहे। तिच्या बोलण्याने सर्वजण गोंधळून जातात। लगेच प्रांजल पुढे येते आणि उपरोधिक स्वरात म्हणते, तुम्हाला आनंदीशी लग्न करून आमचा विश्वासघात केल्याबद्दल हा पुरस्कार मिळायला हवा। पृथ्वी देखील संतापाने भरलेला असतो। तो मालक साहेबांकडे बोट दाखवत म्हणतो, आम्हाला फसवून तुम्ही आनंदीशी लग्न केलंत, आमच्या आईची जागा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला दिलीत। आनंदी हे सर्व ऐकून हादरते। तिला समजत नाही की मुलांना अचानक हे सगळं कसं समजलं। मालक साहेब त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात, पण ते तिघेही कोणतीही गोष्ट ऐकण्याच्या मूडमध्ये नसतात। निंबाळकर कुटुंब तुटताना पाहून आनंदीला फार दुःख होते। मुलांचा राग आणखीन वाढतो। मिताली मालक साहेबांना थेट प्रश्न विचारते, आनंदी या घरात नोकर म्हणून आली होती ना, मग ती तुमची पत्नी कशी काय झाली? हे लग्न कधी झालं आणि आमच्यापासून हे तुम्ही का लपवलं? हे तिचे प्रश्न ऐकून मालक साहेब आणि आनंदी दोघेही शांत होतात। आनंदी लगेच स्पष्ट करते की तिने आधीच चिठ्ठीत सर्व सत्य लिहून मुलांना सांगितलं होतं, पण पृथ्वी तिच्यावर विश्वास ठेवत नाही। तो म्हणतो, आता खोटं बोलू नकोस, या चिठ्ठीत असं काहीही नाही। आनंदी पुन्हा पुन्हा सांगते की तिने लग्नाची गोष्ट स्पष्ट लिहिली होती, पण मुलं तिचा एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नाहीयेत। मालक साहेब परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्येक क्षणागणिक मुलांचा संताप वाढत जातो। शिल्पा, धनश्री आणि घरातील इतर मंडळीही काही बोलू शकत नाही, कारण मुलांचा पारा एवढा चढलेला असतो की मुलं कुणाला ऐकायच्या मनस्थितीत नसतात, तर प्रत्येकाला ते उत्तर देण्याच्या मनस्थितीत असतात। त्यानंतर पुढे पृथ्वी काय करतो, आपल्या खिशातील मोबाईल बाहेर काढतो आणि पुरस्कार सोहळ्यातील काही व्हिडिओ सर्वांना दाखवतो। त्यात अँकर आनंदीला मिसेस आनंदी निंबाळकर म्हणून का बोलवतो हे तो सर्वांना दाखवतो। तो व्हिडिओ पाहून मुलांचा संताप शिगेला पोहोचलेला असतो। मिताली म्हणते, आता तरी सांगा बाबा, हे खरं आहे ना? प्रांजल उत्तर मागते। आनंदी पुन्हा सांगते की तिने हे सत्य आधीच सांगितलं होतं, पण पृथ्वी तिला मध्येच थांबवतो। तो म्हणतो, तुझ्यावर आता आम्ही विश्वास ठेवणार नाही। घरात शांतता पसरते। मालक साहेब मुलांना समजून सांगण्यासाठी पुढे येतात, पण त्यांना बोलण्याची संधीच मिळत नाही। मुलांच्या मनात आणखीन एकच भावना असते की आपल्या बाबांनी आपला विश्वासघात केला आहे। त्यांना वाटतं की त्यांच्या आईची जागा आनंदीला देण्यासाठी हे ते सर्व आधीपासून ठरवून करत आहेत। आनंदीच्या डोळ्यात अश्रू वाहू लागतात। तिला आपल्या सत्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही। या गोष्टीची तीव्र वेदना वाटत असते की आपण या मुलांना सत्य कशा पद्धतीनं सांगू, म्हणजे की ह्या मुलांना हे सत्य आहे असं समजेल। पृथ्वी आता माई, बापू, शिल्पा, धनश्री आणि घरातील इतर सदस्यांवरही संताप व्यक्त करतो। तो म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी आमच्यापासून हे का लपवलं? आम्हाला कायम अंधारात का ठेवलं? मितालीही त्याची साथ देते आणि विचारते, हेच का तुमचं कुटुंब? इथे आहे का माणुसकी? प्रांजल ही भावनिक होते। तो म्हणतो, एका कुटुंबात विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो। जर विश्वास कुटुंबामध्ये असेल तर ते कुटुंब आनंदाने तिथं नांदत असतं। पण आणि पुढं तो म्हणतो की तुम्ही खरंच आमचा विश्वास तोडला। माई बापूच्या डोळ्यात देखील अश्रू येतात। त्यांना मुलांचा राग समजत असतो, पण सत्य सांगण्यामागची परिस्थिती त्यांना माहीत असते। शिल्पा अनेकदा बोलण्याचा प्रयत्न करते, पण पृथ्वी तिला थांबवतो।
घरात प्रत्येकजण वेदनेत असतो. आनंदीला स्वतःमुळे हे सगळं घडत आहे याची भावना सतावत असते. विद्याधर मात्र या प्रसंगाचा आनंद घेत असतो. त्याला खूप आनंद झाला असतो, कारण निंबाळकरमध्ये भांडणं झालेली हेच विद्याधरला हवं असतं. पुढे प्रांजल मालक साहेबांना थेट प्रश्न विचारते. तुम्ही आनंदीशी लग्न का केलंत? आमच्या आईला इतक्या लवकर विसरलात का? पृथ्वी लगेच म्हणतो, ज्या माणसाचं आमच्या आईवर खरं प्रेम असतं ना, तो दुसरं लग्न करूच शकत नाही. हे शब्द ऐकून मालक साहेब पूर्णपणे हादरतात. त्यांच्याही डोळ्यात नंतर अश्रू येतात. पण मुलं त्यांची अवस्था समजून घेत नाहीत. शिल्पा परिस्थिती समजून सांगण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. पण पृथ्वी तिचंही ऐकत नाही. तो म्हणतो परिस्थितीचं कारण देऊ नका. सत्य एकच आहे. आनंदीही मुलांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते. मुलं म्हणतात आम्हाला कोणताही सल्ला देऊ नका. आम्हाला आता काहीच ऐकायचं नाहीये. घरातील परिस्थिती पूर्णपणे तणावपूर्वक होते. मालक साहेबांना समजतं की आता सत्य सांगितल्याशिवाय हा गैरसमज दूर होणार नाही. दुसरीकडे विद्याधरच्या चेहऱ्यावर समाधान असतं, कारण त्यानं पेरलेलं विष आता संपूर्ण कुटुंबात पसरलेलं असतं. मुलांचा राग थांबण्याचं नाव घेत नसतो. पृथ्वी ठामपणे म्हणतो की मालक साहेबांनी आधीपासूनच आनंदीला त्यांच्या आयुष्यात आणण्याचा संपूर्ण प्लॅन आखला होता. तो एकामागून एक जुने प्रसंग आठवतो. सर्वप्रथम आनंदीला घरात नोकर म्हणून ठेवण्यात आलं. त्यानंतर आईच्या हातची धपाट्याची रेसिपी तिच्याकडून बनवून घेतली गेली. त्यामुळे मुलांच्या मनात तिच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली. पुढे आनंदीने पृथ्वी आणि मालक साहेबांमधील वाद मिटवला. त्यामुळे तिच्यावर विश्वास वाढला. पृथ्वी म्हणतो की हे सर्व योगायोग नसून आधीच आखलेलं षडयंत्र होतं. मिताली आणि प्रांजलीही त्यांचं समर्थन करतात. आनंदीच्या डोळ्यात अश्रू येतात. ती सांगते की मालक साहेबांचा यात काहीही दोष नाही आणि हे सर्व तिने स्वतःहून केलं होतं. पण मुलं तिचं एक वाक्यही ऐकून घेत नाहीत. त्यांना वाटतं की आनंदी अजूनही खोटं बोलत आहे. मालक साहेब शांत उभे राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत असतात, कारण स्वतःची मुलं त्यांच्यावर इतका मोठा आरोप करत आहेत हे त्यांना खूप वाईट वाटत असतं. आनंदी पुन्हा एकदा मुलांना समजून सांगण्याचा प्रयत्न करते. ती शांतपणे म्हणते की चिठ्ठीत तिने स्वतः लिहिलं होतं आणि त्यात लग्नाचंही स्पष्ट लिहिलं होतं. मात्र पृथ्वी संतापाने तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो, आता तू मध्ये बोलू नकोस. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. हे शब्द ऐकून आनंदीला मोठा धक्का बसतो. ती पूर्णपणे खचून जाते. घरातील इतर सदस्यही तिची अवस्था पाहून खूप हळहळ करतात. शिल्पा मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करते, पण त्यांच्यावर रागाचं इतकं मोठं सावट असतं की ते कोणाचंही ऐकायला तयार नसतात. विद्याधर मात्र दूर उभं राहून हे सर्व काही पाहत असतो. त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असतं, कारण आनंदी आणि मुलांमध्ये कायमची दरी निर्माण होताना त्याला दिसत असते. निंबाळकर कुटुंबातील प्रत्येक नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेलं असतं. पृथ्वी पुन्हा समिधाचा विषय काढतो आणि भावनाच्या भरात म्हणतो की मालक साहेबांनी त्याच्या आईवर कधीच खरं प्रेम केलं नाही. तो आरोप करतो की समिधा जिवंत असताना तिची साथ देण्याऐवजी त्यांनी काम आणि पैशांना महत्त्व दिलं. प्रांजल आणि मितालीचीही पृथ्वीशी बोलण्याशी सहमत होतात. हे ऐकून मालक साहेबांच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू येतात. समिधाबद्दल चुकीचं बोललं जात असल्याने त्याच्या मनात प्रचंड वेदना होत असतात. ते रागाने म्हणतात, समिधाबद्दल आता एकही शब्द ऐकून घेणार नाही.